हा, मागच्या लेक्चरला आपण पोलर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म बघितला होता. कार्टेशियन फॉर्म पोलर फॉर्म म्हणून कसं काढायचा, जर आर आणि थिटा पाहिजे असेल तर आपण एक्स आणि वाय फाइंड करू शकतो. कार्टेशियन फॉर्म म्हणतो एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इक्वल टू आर साइन थिटा. हे पाठच करायचं म्हणून मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं. तर पोलर फॉर्म काय असतो, आर इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, थिटा इक्वल टू tan इनव्हर्स वाय बाय एक्स. ठीक आहे, मागचा व्हिडिओ बघा, तो त्याशिवाय हा व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट करता येणार नाही. काल आपण कार्टेशियन फॉर्मचे एक्झाम्पल बघितलेले आहे. आज आपण काय बघायचे, पोलर फॉर्मचे एक्झाम्पल बघायचे. लिहून घ्या क्वेश्चन. हे 4 फॉर्म्युले पार्टच पाहिजेत, कार्टेशियन फॉर्मचे 2 आणि पोलर फॉर्मचे 2. एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट. कसले कोऑर्डिनेट काढायचे, पोलर कोऑर्डिनेट काढायचे. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट whose Cartesian coordinate are, whose Cartesian coordinate are 5, 5. whose Cartesian coordinate are 5, 5. एक्झाम्पल व्यवस्थित वाचा. काय आता, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट. आज कसले कोऑर्डिनेट काढायचे तुम्हाला, पोलर कोऑर्डिनेट काढायचे आहेत. ऑफ द पॉइंट कार्टेशियन कोऑर्डिनेट आर. हे कसले कोऑर्डिनेट आहेत, हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे पोलर फॉर्मचा फॉर्म्युला हा आहे. याच्यावर आपण पोलर फॉर्म काढायचे. म्हणजे दिलेला फॉर्म कसला, कार्टेशियन. मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कार्टेशियन पोलर दिले होते आणि कार्टेशियन काढायचे होते. ओके, ह्या एक्झाम्पल मध्ये कसं आहे, कार्टेशियन दिलंय, पोलर काढायचे आहे. Solution. Given polar Cartesian coordinate are, given Cartesian coordinate are, Cartesian coordinate कुठले, 5, 5. आणि Cartesian coordinate is denoted by, Cartesian coordinate आपण x आणि y दाखवतो आणि पोलर कशाने दाखवतो, r आणि थीटा. हे मागच्या थिअरी मध्ये आपण बघितलेलं आहे. मागच्या थिअरीमध्ये आपण कार्टेशियन एक्स आणि वाय आणि पोलर कशात दाखवतो, आर आणि थीटा. मग हे कार्टेशियन आहे म्हणजे कशात दाखवणार, एक्स आणि वाय. देयरफॉर एक्स इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 5. आता आपल्याला पोलर काढायचे. नाव वी हॅव आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फॉर्म्युला पाठवायचे आरचा. मागचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, या व्हिडिओला आपण थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत हे 4 पण फॉर्म्युले. ठीक आहे, आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर यांचा स्क्वेअर करायचा. म्हणजे आर कसा होणार, 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. देयरफॉर आर कसा होणार, 25 प्लस 25. आर इज इक्वल टू रूट 50. रूट 50 इज इक्वल टू 2 into 25. 25 बाहेर घ्या, आर इज इक्वल टू 5. मग हा आर झाला. आता थिटा काढायचा आपल्याला. ओके, नाव थिटा इज इक्वल टू tan इनवर्स y बाय x. देन थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 5 बाय 5. देन थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 1. देयरफॉर थिटा किती डिग्रीला 1 असतो, tan 45 डिग्रीला 1 असतो. त्यामुळे थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. बघा tan 1 ची व्हॅल्यू किती डिग्रीला असते, 45 डिग्रीला असते. 45 डिग्री म्हणजे किती, पाय बाय 4. देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट आर. त्याचा पोलर कोऑर्डिनेट काय येणार, देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट आर आणि थीटा इज इक्वल टू 5 root 2. आर किती आलाय, 5 root 2 आणि थिटा किती आहे, पाय बाय 4. किंवा 5 root 2 आणि 45 जरी लिहिलं तरी चालेल, फक्त फॉर्म्युले पाठवायचे. आता जनरली हा 5 तुम्हाला माहित पाहिजे, फर्स्ट क्वाड्रंट मधला पॉइंट आहे, प्लस प्लस. ओके, हा माइनस प्लस सेकंड क्वाड्रंट, माइनस माइनस थर्ड क्वाड्रंट, प्लस माइनस
फोर्थ क्वाड्रंट म्हणजे प्लस प्लस हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 45 डिग्री ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दिसते. मग ह्याचे अँगल काढण्याची आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये अँप्लिट्यूड बघितलेले होते. आठवतंय? अँप्लिट्यूड हे का द्यायला लागले कारण तुम्हाला महत्वाचं आहे. हे अँप्लिट्यूड मी 4 क्वाड्रंट मध्ये दिलते. फर्स्ट क्वाड्रंटचा कसा काढायचा? फर्स्ट क्वाड्रंट माहिती आहे तुम्हाला? क्वाड्रंट आणि अँगल्स. फर्स्ट क्वाड्रंट असेल तर थीटा tan इनवर्स b बाय a. b बाय a म्हणजे तो y बाय x आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबर मधलं म्हणतो. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय a. I इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स b बाय a. I इज इक्वल टू सेकंड क्वाड्रंटचा पण हाच आहे. थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स b बाय. आणि फोर्थ क्वाड्रंटचा काय फॉर्म्युला? थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस tan इनवर्स b बाय. हे क्वाड्रंट नुसार आपण अँगल काढतो. हा 5 पॉइंट लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणू शकतो. 5 लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट मधला फॉर्म्युला वापरायचा. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y बाय x. हे आपण जसे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलेला आहे त्या पद्धतीनेच काढायचं आहे. काही अवघड नाही. इकडे बघा, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट आर. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजेच x आणि y. ऍक्च्युअली 5 आहे, y ऍक्च्युअली 5 आहे. r तर लगेच फाइंड व्हायला पाहिजे तुम्हाला. r is equal to root of x square plus y square, 5 square plus 5 square, 25 plus 25, 50 means 25 by 5. Theta is equal to tan inverse y by x. फर्स्ट क्वाड्रंट मधला फॉर्म्युला theta is equal to tan inverse b बाय. tan inverse 45 म्हणजे किती? रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं पाय भाग. therefore polar coordinate are theta 5√2 आणि पाय भाग लिहून घ्या. आता हा पार्ट तुम्हाला दिसतोय. हे फॉर्म्युले झाले आहेत आपले कॉम्प्लेक्स नंबर मध्ये अँप्लिट्यूड काढताना. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट व्हिच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1√3. कार्टेशियन कोऑर्डिनेट 1√3 आहे तर त्याचा पोलर कोऑर्डिनेट्स काय असेल? हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट 1√3, x is equal to 1, y is equal to √3. We have r is equal to x square plus y square. R is equal to 1 square plus √3 square. R is equal to 1 plus 3. R is equal to √4. R is equal to 2. Therefore 1√3 lies on first quadrant. कारण का पॉइंट काय? प्लस प्लस. पॉइंट काय? प्लस प्लस. मग थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y बाय x असणार. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y बाय x 1/√3. tan किती डिग्रीला 1/√3 असते? 30 डिग्री. बघा तुमच्या टेबल मध्ये काढून tan थीटाची किती डिग्रीला व्हॅल्यू 1/√3 असते? 30 डिग्रीला असते. 30 डिग्री म्हणजे किती? π/6. रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आपण. अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितलेलं आहे. therefore पोलर कोऑर्डिनेट हे रेडियन मध्ये तुम्हाला माहिती आहे कसं करायचं? 30 × 1 डिग्री पेन्सिल न करायचं साईडला. डिग्री म्हणजे π/180. 0 0 कॅन्सल्स. π/80 म्हणजेच π/6. therefore पोलर कोऑर्डिनेट आर याचे पोलर कोऑर्डिनेट काय झाले? 2 आणि π/6. 2 आणि π/6 लिहून घ्या. झालं. नेक्स्ट एक होमवर्कला देतो, तुम्ही सोडवायचा. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट व्हिच कार्टेशियन कोऑर्डिनेट आर 3 होमवर्कला सोडवायचा. 3 सोडून पर्सनल व्हॉट्सअपवर टाका की तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट काढायचे आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट व्हिच कार्टेशियन कोऑर्डिनेट आर -1 -1.
तुम्हाला कसले कोऑर्डिनेट दिलेले ते कार्टेशियन काढायचे कसले गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट आर -1 -1 xy x बरोबर -1 y बरोबर -1 ओके हे पाठच पाहिजे फॉर्म्युले तर तुम्ही काहीतरी करू शकता r √x² + y² √x² + y² काय होणार -1 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर r = 1 + 1 r = 2 आणि now -1 lies on third orders हा बघा ना हा पॉइंट जो आहे ना पॉइंट -1 lies on थर्ड ऑर्डर्स हे माहित पाहिजे मायनस पॉइंट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो आणि थर्ड क्वाड्रंट मधला थीटा आपण कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मध्ये लिहिलेला आहे अँप्लिट्यूड थीटा इक्वल 1 पाय बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय घ्यायची गरज नाही सेकंड क्वाड्रंट मध्ये 1 पाय घेतो थर्ड क्वाड्रंट मध्ये 1 पाय आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये किती पाय बाहेर घेतो 2 पाय बघा पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घेत नाही दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये 1 पाय बाहेर घेतो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पण 1 पाय बाहेर घेतो आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये किती पाय बाहेर घेतो 2 पाय then theta is equal to pi plus tan inverse y by x इथं b by a आहे पण आपल्या एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे करेक्ट y by x सॉरी पाय प्लस सॉरी 2 पाय फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस ठीक आहे पाय प्लस tan इनवर्स -1 theta is equal to pi plus tan inverse minus cancel positive tan किती डिग्रीला 1 असते 45 म्हणजे किती पाय बाय 4 यांच्यात क्रॉस डिस्टन्स करायचं किती येणार 4 पाय प्लस पाय बाय 4 म्हणजे थीटा किती येणार 5 पाय बाय 4 therefore polar coordinates एक तर 5 पाय बाय 4 आणि √2 पहिला r लिहायचा √2 पहिल्यांदा r लिहायचा नंतर थीटा लिहायचा थीटा किती आला 5 पाय बाय 4 आता 5 पाय बाय 4 ही थर्ड क्वाड्रंट मधली व्हॅल्यू आहे तुम्हाला जर ते डिग्री मध्ये पाहिजे असेल 5 पाय बाय 4 तर तुम्ही कन्वर्ट करू शकता 180 वापरायचे तर डिवाइड बाय 4 ने 180 ला भाग जातोय 45 म्हणजे 225 थर्ड क्वाड्रंट मध्ये येते 225 करून बघा तुम्ही 225 ही व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये येते पण जर तुम्हाला डिग्री मध्ये पाहिजे असेल तर 225 आणि रेडियन मध्ये पाहिजे असेल तर 5 पाय 4 पण फॉर्म्युला वापरताना थर्ड क्वाड्रंट मधला वापरायचा थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स v बाय म्हणजे tan इनवर्स y बाय x हे लक्षात घ्या आणि ते सॉल्व करायचं आहे समजलं क्वाड्रंट नंबर 3 -1 then माइनस पॉइंट इन क्वाड्रंट नंबर 3 क्वाड्रंट नंबर 1 क्वाड्रंट नंबर 2 क्वाड्रंट नंबर 3 चा फॉर्म्युला यूज करायचा पाय प्लस tan इनवर्स v बाय थीटा चा फर्स्ट आला आणि r आणि थीटा म्हणजे पोलर हे लिहून घ्यायचं म्हणजे झालं आता नेक्स्ट स्टॉप असंच तुम्हाला देतो फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द कार्टेशियन कोऑर्डिनेट आर -√3 लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला कार्टेशियन वरनं कसलं फाइंड करायचं आहे पोलर कोऑर्डिनेट काढायचे गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट आर काय -√3 is equal to x and y. Therefore, x बरोबर -3, y बरोबर 1. r कुठल्याही क्वाड्रंट मध्ये r हा रेडियस असल्यामुळे कुठल्याही क्वाड्रंट मध्ये तोच येणार r is equal to x square plus y square. r is equal to root of -3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर निगेटिव्ह रूट 3 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 3
निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. √3 चा स्क्वेअर 3 1 √4 म्हणजे r ची व्हॅल्यू किती येणार 20. नाउ फाइंड -√3 plus 1 lies on second quadrant. आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो मायनस प्लस. मग सेकंड क्वाड्रंटचा आपला थिटा कसं असतं एक पाय. पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा नाही, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोन पाय, एकच पाय बाहेर घ्यायचा, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये आपण किती पाय बाहेर घ्यायचे 2. हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलेलं आहे. तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये वापरायचं आहे. म्हणजे एकच पाय बाहेर घ्यायचा पाय प्लस tan इनवर्स y बाय x. आता इकडे लक्ष थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स y बाय x then 1 बाय -√3. म्हणजे हे मायनस बाहेर घेऊ शकतो आपण. पाय मायनस tan इनवर्स 1 बाय √3. हो तुम्हाला सांगितलंय tan इनवर्स मायनस थिटा असेल, tan इनवर्स मायनस थिटा असेल तर मायनस आपण बाहेर घेऊ शकतो आणि r थिटा ठेवू शकतो. तसं मायनस बाहेर घेतलेला आहे. थीटा इज इक्वल टू पाय मायनस tan इनवर्स 1 बाय √3 30 डिग्रीची व्हॅल्यू. टॅनच्या टेबल मध्ये तुम्ही काल कार्टेशियन कोऑर्डिनेट्स सोपे होते. आज जरा तुम्हाला टेबल पाठ असावा लागणार. टॅन किती डिग्रीला 1 बाय √3 असते तर 30 डिग्री. 30 डिग्रीचं रॅडियन मध्ये रूपांतर करा. कसं करणार सांगा साईडला करा. 30 डिग्री इज इक्वल टू 30 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती पाय बाय 180. 0 0 कॅन्सल्स. 3 पाय बाय 80 म्हणजे पाय बाय 6. थीटा इज इक्वल टू पाय मायनस पाय बाय 6. क्रॉस डिस्टन्स करा. 6 पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे थीटा किती आला 5 पाय बाय 6. असं तुम्ही सोडवू शकता. हे जर 30 चं तुम्हाला रॅडियन मध्ये कन्वर्ट करावं ना 30 ची व्हॅल्यू म्हणजे पाय बाय 6. तुमची पाठ पण झाली असेल. 30 डिग्री म्हणजे किती पाय बाय 6 आणि तिथं ती पाय बाय 6 वापरायची. म्हणजे काय ना सांगा पोलर कोऑर्डिनेट हा जर पोलर कोऑर्डिनेट काय आला r आणि थीटा म्हणजे किती 2 आणि 5 पाय बाय 6. माझ्यामध्ये 5 पाय बाय 6 म्हणजे 150 डिग्री. 5 पाय बाय 6 म्हणजे किती 150. ठीक आहे तुम्हाला गरजेच नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये लिहा किंवा डिग्री मध्ये लिहिणार असेल तर 5 पाय बाय 6 कन्वर्ट करायचा. पायच्या ठिकाणी 180 वापरायचा. भाग जातो 5 into 30 150. 150 लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. हे 150 आहे. 5 पाय बाय 6 5 पाय बाय 6 किती आहे 150 आहे. त्यामुळे लिहून घ्या पोलर कोऑर्डिनेट r आणि थीटा 2 आणि पाय बाय 6. 2 आणि पाय बाय 6 बुक मधलेच एक्झाम्पल आहेत. आपण काही वेगळे घेतलेले नाहीये. लिहून घ्या. ठीक आहे तुम्हाला मी एक होमवर्कला देतो. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच कार्टेशियन कोऑर्डिनेट आर. कालचे जरा सोपे होते कार्टेशियन. आज थोडंसं तुम्हाला अँगलच्या व्हॅल्यू ते सगळं पाठ असावं लागणार आहे. -2 होमवर्क -2 होमवर्कला घ्या तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट find the polar coordinate of the point whose cartesian coordinate are √2. √2. Next examples √2. आता इकडे लक्ष द्या. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट are √2 म्हणजे x आणि y. therefore x बरोबर √2 आणि y बरोबर √2. दोन व्हॅल्यू √2 मिळतात तुम्हाला. ठीक है. we have r is equal to x square plus y square, then √2 चा square plus √2 चा square, 2 plus 2 4 r2 7. √2 चा square 2 plus 2 4 by r येताना काय येणार 2 येणार. and now find √2. now find √2 lies on first quadrant. lies on first quadrant. √2 हा तुमचा पॉइंट आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. थीटा काय येणार आहे सर
टॅन इनवर्स वाय बाय पाय येणार नाही. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये विदाउट पायचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स वाय बाय एक्स. बाकीच्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर येतो. बघा फर्स्ट क्वार्टर मध्ये पाय येत नाही, दुसऱ्या क्वार्टर मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा, तिसऱ्या क्वार्टर मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा आणि चौथ्या क्वार्टर मध्ये 2 पाय बाहेर घ्यायचे. हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलेलं आहे. तसंच थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स √2/2 √2/2 मीन्स 1 टॅन इनवर्स 1 म्हणजे किती पाबा को. ठीक आहे 45 म्हणजेच पाबा को, कारण फर्स्ट क्वार्टर मधली व्हॅल्यू द्यायची पाबा को. पोलर कोऑर्डिनेट्स हा 2 आणि पाय समजलं. 2 आणि पाय लिहून घ्या. झालं. ठीक आहे. इथं तुमचं पोलर कोऑर्डिनेट संपलेलं आहे. म्हणजे दोन्ही पॉईंट झाले, कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट. ओके. आता शेवटचा क्वेश्चन राहिला आहे तो थोडासा मोठा आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधला. थ्रू दॅटचे एक्झाम्पल असणार ते थोडेसे तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागतील. ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक.